पौर्णिमा आणि अमावस्येचे खरंच आपल्या रिलेशनशिपवर इम्पॅक्ट होतो का? म्हणजे आता चंद्रमा जो आहे तो मनाचा कारक आहे हेही म्हटलं जातं. वॉटर बॅलन्स तो करतो म्हणून नारळी पौर्णिमेला भरती आहोटी येते, लोक सांगतात लांब राहा नका जाऊ, हे ना. पौर्णिमेला हा त्रास होतो. आता बॉडी पाण्याची म्हटल्यावर इम्पॅक्ट करणारच ना ऊन, कसा ना कसा. बरोबर. आणि तो कलेकलेने वाढतो, कलेकलेने कमी होत जातो. ठीक आहे. सो त्या फेज मध्ये प्रॉब्लेम ना होत. जेव्हा तो पूर्ण होतो तेव्हा प्रॉब्लेम होतो. जेव्हा पौर्णिमा येते, ठीक आहे, म्हणजे कंप्लीट चंद्र, तेव्हा तुम्हाला आजूबाजूला प्रॉब्लेम जाणवायला लागतो. आजूबाजूला म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये प्रॉब्लेम. तेव्हा मेजर क्लॅरिटी मिळते तुम्हाला. एकतर हे फ्रेंड्स ठेवायचे आहेत की नाही, आणि जर ते असतील आणि ते त्रासदायक असतील ते निघून जातील आपोआप. इफ तो मुलगा असेल, आवडत असेल आणि खूप लॉंग टर्म नसेल, ते रिलेशनशिपही तुटून जाईल. ठीक आहे. सो हे बाह्य बाजूने तुम्हाला नवनिर्मिती करण्यासाठी चान्सेस देतो. ओके, म्हणजे क्लॅरिटी येते, या गोष्टी निगेटिव्ह आहेत त्या निघून जातात आणि नवीन स्टार्ट होते.